हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आता ना सकाळच्या 8 वाजलेला आहेत आणि आज आहे एकादश आणि तुम्हा सर्वांना जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज स्वयंपाकाला सुट्टी आहे. तर म्हटलं आता चला, काल ना शेजारच्या काकूने ना आत्याना ना लिंबू दिलते. तर त्या लिंबाचं मी आता लोणचं बनवणार आहे. थोडे कच्चे पिके आहेत बरं का, मग मी तसेच लोणचे बनवायला घेतले इथे. तर 25 लिंबू होते. तर इथे तुम्ही पाहू शकताय, एक 25-30 लिंबू असतील. तर थोडेसे जास्त काही पिकले नव्हते. तरी पण म्हटलं आता चला, एवढे लिंबू आहेत तर हे वाया जाणार, तर मी या लिंबू चला लोणचं बनवते. तर माझी आई ना जशी बनवायची ना, मी त्याच पद्धतीने ना मी ते लोणचं बनवणार आहे. तर त्यासाठी ना इथे मी गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि 30 लिंबू आहेत आणि मीठ घेतलेलं आहे, बेडगी तिखट आणि लाल तिखट चवीपुरतं मीठ घेणार आहे आणि थोडंसं जिरं टाकणार आहे. तर मी बिना तेलाचं करणार आहे बरं का हे लोणचं. अजिबात तेल वापरणार नाही मी. तर इथं ना सर्व लिंबू मी अगोदर पाण्यात ठेवले होते एक दिवस आणि त्याला स्वच्छ करून कोरडे कापडाने वाळवून वगैरे घेतलं. कोरडे पुसून आणि नंतर इथे कट करून घेतला आणि त्या लिंबातल्या ना पूर्ण ना बिया काढून घेतलेल्या आहेत. बिया जर ठेवल्या तर आपलं ना लोणचं खारट आणि तुरट ते वेगळंच होतं. म्हणून आपण काय करायचं की तुरट होऊ नये म्हणून ना आपण सर्व या लोणच्यातलं म्हणजे लिंबूतलं ना बी काढून घ्यायचं आहे. तर इथे ना तुम्ही पाहू शकता, गॅसवरती मी लिंबू ठेवलेलं होतं म्हणजे ते कट केलेलं तसं शिजायला आणि 10 मिनिटांनी ना मी गूळ ॲड केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान आता ना गुळाला पाणी सुटतं या लिंबाला. तर एक 20 मिनटं तरी लागतील आपल्याला हे लिंबाचं लोणचं बनवायला. कारण थोडंसं पाणी सुटते ना, थोडंसं वेळ लागतो लोणचं बनायला. आणि ते तुम्ही पाहू शकता, गूळ टाकल्यानंतर ना भरपूर साऱ्याला ना असं पाणी सुटलेलं आहे. मग इथे ना मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि बेडगी तिखट टाकलेलं आहे कलर येण्यासाठी. तर तिखट पण टाकलेलं आहे म्हणजे आपलं घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे. तर इथे ना तुम्ही पाहू शकता, थोडंसं मी जिरं टाकलं आणि नंतर ना इथं लिंबू शिजत शिजत येताना ना भरपूर सारं ना इथं बघा याला लिंबूचा ना रस सुटलेला आहे. तर अगोदर पण मी लिंबू चिरून घेऊन ना त्याच्यातलं भरपूर सारा मी रस काढला होता पिळून. नाहीतर जास्त जर रस ठेवला ना भरपूर इथं ना या लोणच्यामध्ये रस होतो. म्हणून मी ना अगोदर ना पिळून सुद्धा बाजूला केलेला आहे लिंबाचा रस. तर इथे तुम्ही पाहू शकताय, खूप छान इथे ना आपलं लिंबाचं लोणचं होतंय. तर खूप काही जास्त अवघड नाही. तर म्हटलं माझ्या आईची रेसिपी तुमच्याशी शेअर करावी. माझी आई नेहमी ना अशीच लिंबाचं लोणचं घालते. तर इथे ना खूप छान इथं ना स्मेल येऊ लागलेला आहे. आंबट, गोड, खट्टा, मिठा असं मी लिंबू बनवणार आहे. तर गूळ टाकल्यामुळे ना या लिंबाचं लोणचं ना खूप छान होतं बरं का आणि खायला एकदम टेस्ट लागते. तर इथे ना एक 15-20 मिनटं तरी मला ना इथे मी शिजून घेतलेलं आहे. खूप भारी लागतं बरं. आहारामध्ये एक तरी लिंबाचं लोणचं खाल्लं पाहिजे. म्हणजे लिंबाचं लोणचं तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तर इथे तुम्ही पाहू शकताय, आणखीन इथं ना मी शिजून घेते लिंबाचं लोणचं आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय. मस्त तिथे आपलं लिंबाचं लोणचं तयार होते. पण जास्त काही पिकले नव्हते लिंबू, तर ते वाया जातील म्हणून मी ना लिंबाचं लोणचं बनवले. पण ह्याच्यापेक्षा ना जास्तीचं पिकलेले आणि मोठमोठे लिंबू असतील तर ना खूप छान इथे ना आपले लिंबाचं लोणचं बनतं. तर इथे तुम्ही पाहू शकताय, आता पूर्ण आता रस आटत आलेला आहे. आणखीन एक मी 15-20 मिनिटं ठेवते आणि ते ना तुम्ही पाहू शकता, एक 5-6 तासाने ना मी लिंबाचं लोणचं बघा एकदम छान असं आटलेलं आहे. पूर्णपणे रस आणि ते तुम्हाला दाखवते गुळामुळे आणि खूप छान कलर आलेला आहे बरं का. मस्त असम खायला तर एकदम टेस्टी आणि पाहताच क्षणी हा लिंबाचं लोणचं खावंसं वाटू लागलं आहे, तेवढं भारी दिसू लागलेलं आहे बरं का. आणि खूप छान याची ना टेस्ट पण झालेली आहे. मी शोरला आणि बाबांना दिलं आहे खायला. तर माझं तर एखादंच आहे, मी तर काही टेस्टिंग केली नव्हती. तर चला आता आणखीन आज उपवास आहे. तर आपल्याला ना आज उपवासामध्ये ना छान असं ना मला शाबू वगैरे बनवायचं आहे. तर इथे ना मी कोरडं एक डब्बा घेतलेला आहे. तर तुम्ही ना काचेच्या भरणीतून भरून ठेवू शकता. काचेच्या भरणीमध्ये खूप दिवस ना टिकतं लिंबाचं लोणचं. त्या पाठीमागच्या साईडनं पण दाखवते तुम्हाला. तर भरपूर असे ना चिक्कू पिकलेले आहेत. तर दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर खूप मोठे मोठे असे चिक्कू लागले आहेत बरं का. आणि खायला पण एकदम गोड आणि आपल्या घरचे ना खूप छान असे चिक्कू आहेत. तर चला आहोनी काढायला घेतलेले आहे तिकडं.
आणखीन कंपाऊंडवरतीच आहेत, तुम्हाला दाखवते. आपल्या चिक्कूच्या झाडांना भरपूर चिक्कू लागलेले आहेत. तर दररोज पक्ष्या येऊन खाऊन खाऊन टाकून खाली टाकू लागले. तर म्हटलं आता चला आज वेळ आहे तर राहून सांगूया चिक्कू काढायला. भरपूर भरपूर लागलेले आहेत. तर आता ना हे चिक्कू आपल्याला पिकू घालायचे आहेत. तर बघूया इथं आत्यांचं आणि याहूंचं चाललेलं सर्व चिक्कू तोडणं. आणि नाही म्हटलं तरी आता आम्ही 2 टोपली तोडून ठेवलेल्या आहेत. भरपूर निघालेले आहेत बरं का, हातालाच येतात चिक्कू सर्व. तरी ते ना तोडून सर्व इथं ना तुम्हाला दिसतच असेल इथं. बघा इथं टोपलीमध्ये ना एवढे सारे चिक्कू 2 टोपल्या निघाल्या. आणखीन इथं ना पिकलेलं मी साईडला ठेवलेलं आहेत. तर त्या चिक्कूचं ना आता ज्यूस वगैरे बनवायचं आहे. चला पिकलेले चिक्कू आहेत ना ते मी बाजूला घेते. तर त्याचाच आता मला ज्यूस बनवायचं आहे, कारण आज एकादश पण आहे, उपवास आहे. म्हटलं आता या चिक्कूचा आता ज्यूस बनवूया. शेवरी येईपर्यंत ना रेडी करून ठेवते ज्यूस चिक्कूचा. इथे बघा तुम्ही पाहू शकता खूप छान आता आपले चिक्कू पिकलेले आहेत. शहरला सरप्राईज येते बरं का चिक्कू पिकलेले, कारण डेली एक 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 चिक्कू पडायचे, त्याला खूप आवडायचं. मग एक चिक्कू सापडलं म्हणायचा. आणि इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एवढेशी ना पिकलेले चिक्कू निघाले आणि बाकीचे आहेत ते कच्चे आहेत. तर ते आता पिकू घालायचे आहेत बरं का चिक्कू. तर या चिक्कूचं मला आता ज्यूस बनवायचं आहे. आणखीन आज एकादश असल्यामुळे सर्व फराळाची पण तयारी करायची मला, शाबू वगैरे. मग अजून एक टोपली बाहेरच होती, म्हटलं आता चला तेवढी टोपली आणून घेऊया. तर इथे बघा नाही म्हटलं तरी 2 टोपल्या आहेत. अंदाजे मला काय सांगता येणार नाहीत किती किलो आहेत ते. तर बघा इथे खाली एक टोपली ठेवलेली आहे मी. तर इथे एक आहे, 2 टोपले निघालेले आहेत. तर भरपूर छान असे ना मोठमोठे आपले चिक्कू झालेले आहेत आपल्या झाडाला. तर आता ना मी छान आता ना हे आता तोडल्यामुळे तर ना हाताला पूर्ण चिकट लागलेलं आहे बरं का या चिक्कूला. चिक्कूचं तर काय म्हणतात चिकट असं दुधासारखं. तर ते ना खूप म्हणजे खूप चिकट झालं आहे. मला मी नंतर चिक्कू पिकू घातल्यानंतरच मी हात वगैरे धुणार आहे. तर त्याआधी इथं म्हटलं आता चला सर्व आता ना आपण थोडेसे पेपर वगैरे घेऊया, न्यूजपेपर. तर त्यामध्येच इथे आम्ही गुंडाळायला घेतलेलं आहे. तर एक 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 असं ना पेपरचे ना तुकडे घेतलो आणि त्याच्यामध्ये 5-6 चिक्कू ठेवून ना गुंडाळून छान घेतलं. कारण असं केल्यामुळे आपले चिक्कू छान पिकतात आणि घेतानाही ना छान असं आपल्याला एक 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 बाजूला काढता येतील, म्हणून आम्ही पेपरमध्ये गुंडाळलेलं आहे. तर एक पोतं घेतलेलं आहे. तर असं पेपरमध्ये गुंडाळून ना त्या पोत्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे लवकर आपले ना चिक्कू पिकतात. आणि इथे बघा सर्व नाही मी तर पोत्यावरती खाली ओतून घेतलेलं आहे. तर हे एक पोतं आहे, तर ह्याच्यामध्येच आम्ही भरून ठेवणार आहे बरं का आता सर्व. बघा इथं ना पेपरामध्ये एक मी 7-8 चिक्कू टाकून ना ते व्यवस्थित त्याला ना फोल्ड करून ना मी पोत्यामध्ये भरून ठेवलं. तर झालं आता चिक्कू तरी सर्व पिकू घातलेलं ठेवले. आणि नंतर इथं आज उपवास आहे, नाही म्हटलं तर 2:30-3 वाजलेले आहेत. खूपच उशीर झाला बरं का वेपर्स आणि फराळाचं वगैरे तयारी करायला. तर अगोदर म्हटलं सर्व आता वेपर्स बनवून घेऊया. तर सर्वांचाच उपवास आहे ह्याचा आपला एकादशीचा. तर म्हणून मी ते ना वेपर्स तळून घेते. आणखीन मला शाबूची खिचडीची तयारी पण करायची आहे. तर सकाळपासून ना खूप काहीच खाल्लं नव्हतं. बराच वेळ झाला आपले चिक्कू वगैरे काढण्यामध्ये. सकाळी लिंबाचं लोणचं त्याच्यामध्येच वेळ गेला, पण वेळ कसा गेला अजिबात कळलं नाही. तर म्हटलं आता चला छान येते ना आपण सर्व वेपर्स तळून घेऊया. मग इतक्यात ना शौर्य पण येईल स्कूलवरून. तर अहो गेलेले शौर्यला स्कूलवरून आणायला. तर त्यांनी येईपर्यंत मी इथे सर्व माझी तयारी करून घेते. आणि इथे ना मी फराळ बनवायला घेतलेला आहे शाबूची खिचडी. तर इथे ना मी शाबूची खिचडी बनवायला घेतलेली आहे. तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये ना मिरचीचे काप घातलेले आहेत. तर इथे ना मी 2 बटाटे सोलून चिरून घेतलेले आहेत. तर बटाटा टाकून मी इथे शाबूची खिचडी बनवायला घेतली. तर सकाळी शाबू भिजू घातला होता. तर मिरचीची पेस्ट बनवा म्हटली होती, पण मिरच्या खूपच तिखट आहेत म्हणून मी ना मिरचीचे काप करून घेतलेले आहेत. तर इथे शाबूमध्ये मी मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून ना मी इथे शाबूमध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे. तर बटाटे टाकल्यानंतर ना छान असं ना परतून घेऊया, कारण कढईला चिटकणार नाही. आणि शाबूमध्ये पण आपण ना शेंगदाण्याचं कूट आणि मीठ ना त्या शाबूतच ॲड करायचा, मग अजिबात कढईला चिटकत नाही आणि खूप छान असा टेस्टी आहे ते ना आपला शाबूची खिचडी तयार होते बरं का. तर इथे ना मी सर्व वेपर्स वगैरे तळून घेतले. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त असं ना एक 10 मिनटामध्ये ना मी शाबूची खिचडी बनवून घेते. एक वाफ काढण्यासाठी ना एक थोडंसं ना
झाकून घेते वरती थाळी आणि खूप छान इथे ना शाबूची खिचडी होते. एरवी काय कसं होतं माहिती आहे का, जास्त शोला आवडतं शाबू. मग येईपर्यंत मी बनवून ठेवावं म्हटलं, म्हणून माझी इथे एवढी गडबड चाललेली आहे बरं का. म्हणजे खूपच उशीर झाला शाबूची खिचडी बनवायला आणि आता आम्ही सर्वजण मिळून ना छान असं ना शाबूची खिचडी, वेपर्स वगैरे खातोय. मस्त वाटतं बरं का असं एखाद्या दिवशी सर्वच खायला भेटतं उपासाचं. तर असंच आहे. तर इथे ना मी ताटामध्ये ना आत्यांसाठी आणि आहोंसाठी घेतलेलं आहे इथं वाढून. तर दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, तर शाबूची खिचडी, वेपर्स तर इथे दुसऱ्या ताटामध्ये पण वाढून घेतलेलं आहे. तर चला मस्त तिथे ना आम्ही सर्वजण मिळून ना शाबूची खिचडी वगैरे खाल्लो आणि नंतर एका तासाने मी आपले पिकलेले चिक्कू होते ना, तर त्या चिक्कूचा ज्यूस बनवावं म्हटलं. पटकन इथे ना चिक्कूचा आतला गर काढून घेतला, साखर टाकली 2 चमचे आणि दूधही ॲड केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे अजिबात वापरणार नाही. दूध आणि साखर आणि चिक्कूचा गर आणि बर्फाचे एक 4-5 तुकडे टाकलेले आहेत आणि थोडीशी वेलची पावडर टाकली आणि खरंच खूप म्हणजे खूप छान इथं ना आपला हा चिक्कूचा ज्यूस होत आहे. आणि या वर्षीचा हा पहिला चिक्कूचा ज्यूस बनवणं चालू आहे बरं का. आजच एकादशीच्या दिवशीच चिक्कू उतरवलं पिकलेल्या चिक्कूचा, इथं चिक्कूचा ज्यूस बनवला आणि खूप छान लागतो बरं का. ही आपल्या घरगुती फ्रेश असा एकदम दाटसर ना चिक्कूचा शेक. तर इथे पाहू शकताय खूप छान इथे ना आपला चिक्कूचा शेक बनलेला आहे. तर मस्त आता आम्ही शोरले ग्लास इथे आहोत ना, मी आत्या आम्ही सर्वजण मिळून ना चिक्कूचा ज्यूस पितोय. तर इथे तुम्हाला दिसत असेल चिक्कूचा ज्यूस किती छान आणि दाटसर झालेला आहे. खूपच छान तयार झालेला आहे बरं का चिक्कूचा ज्यूस. तर आज सकाळला बसायला अजिबात वेळच नाही. कारण सकाळी तर स्वयंपाक तर काहीच बनवलं नव्हतं. कारण सगळ्यांचाच उपवास होता. फक्त शौर्यासाठी टिफिन वगैरे बनवून दिलं आणि नंतर ना लिंबाचं लोणचं बनवलं आणि शाबूची खिचडी, चिक्कू वगैरे झाडातले काढले. चिक्कू पण पिकू घातले आणि बराच वेळ झाला त्याच्यामध्येच आणि नंतर फराळीच वगैरे केलं. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लिंबाचं लोणचं मी कसं बनवलेलं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत